श्री गणेश पुराण अध्याय 12-13 गणपतींचे विराट स्वरूप. श्री गणेशाय नमः. महामुनी सूत म्हणाले, श्रोते हो, ब्रह्मदेवांकडून मंत्रोपदेश प्राप्त झाल्यामुळे श्री व्यासांना खूपच आनंद झाला. त्यांनी विधात्यांना म्हणजे ब्रह्मदेवांना वंदन केले व म्हणाले, विधी, तुम्ही मला धन्य केलेत. आता माझ्या मनात श्री गणपतींविषयी अधिक जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण झाली आहे. ते ऐकून ब्रह्माजींनाही आनंद झाला. ते म्हणाले, व्यासजी, तुमच्यासारख्या श्रद्धावान शिष्यांसमवेत रहस्याच्या गोष्टी बोलण्यात एक वेगळेच सुख आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. सर्व कार्यांच्या आरंभी ओंकार स्वरूप गणपतींचे पूजन केले असता विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर आदी सर्वजण त्यांची पूजा करतात. आता हे गणपती पूर्वी कोणावर प्रसन्न झाले होते ते ऐका. महाप्रलयकाळी प्रचंड वादळे निर्माण होतात. त्या झंझावातांनी पर्वत उडून जातात. नभोमंडळात 12 आदित्य प्रकट होतात. त्यांच्या एकत्रित तेजाने फार मोठी उष्णता निर्माण होते. पाण्याचा थेंबही शिल्लक राहत नाही. पृथ्वी धगधगू लागते. जीवसृष्टीचा प्रचंड विनाश होतो. त्यानंतर संवर्तक मेघ मुसळधार जलवृष्टी करतात. त्यामुळे सर्व चराचर जलमय होऊन जाते. त्यावेळी गणपती अणुरूपाने अचिंत्य स्थानी राहतात. या स्थितीत संपूर्ण विश्व अनंतकाळ अंधकारमय असते. त्यानंतर ओंकाररूप नादब्रह्म मायायुक्त होऊन विलयास गेलेली सृष्टी पुन्हा व्यक्त होते. निर्गुण निराकार ओंकार स्वरूप परब्रह्म म्हणजेच श्री महागणपती. त्यांच्यापासूनच पुढे त्रिगुणांची व त्रिदेवांची उत्पत्ती होते. प्रलय काळानंतर श्री महागणपतींनी मला, शिवजींना व श्रीहरींना उत्पन्न केले. पण ते स्वतः अव्यक्त असल्यामुळे आम्हा तिन्ही देवांना आपण कोण आहोत, आपला निर्माता कोण आहे, या सृष्टीतील आपले नेमके कर्तव्य काय याविषयी काहीच माहीत नव्हते. म्हणून आम्ही आमच्या निर्मात्यांचा पृथ्वीसहित 21 स्वर्ग व 7 पाताळांमध्ये अखंड शोध घेतला. आम्ही हजारो वर्ष तपश्चर्या केली, पण तरीही आम्हाला आमच्या जनकांचा शोध लागला नाही. आम्ही पुन्हा प्रयत्न केले, पुन्हा सर्वत्र शोध घेतला, पुन्हा तीव्र तपश्चर्या केली. तेव्हा नभोमंडळात महातेज प्रकट झाले. आम्ही त्या तेजाचा आदी मध्यांत शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या त्याचे स्वरूप आमच्या लक्षात आले नाही. आम्ही अगदी थकून गेलो. तेव्हा आमची अवस्था पाहून श्री महागणपतींनाच दया आली. ते मनोहार रूप धारण करून आमच्या सन्मुख प्रकट झाले. श्री गणपतींच्या या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे. त्यांची रक्तवर्ण अंगकांती सायंकाळच्या सूर्यबिंबापेक्षाही मनोहर वाटत होती. त्यांची मुखमंडळ प्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही आकर्षक व शीतल वाटत होती. त्यांच्या मस्तकावरील रत्नखचित मुकुटाची तेजोदीप्ती कोट्यावधी सूर्यांच्या तेजालाही लाजवेल अशी होती. त्यांच्या अंगावरील झळकणाऱ्या वस्त्रांनी आकाशातील संपूर्ण तारकासमूहांचे तेजच धारण केले होते. ऐरावतासह 8 दिग्गजांना धडकी भरावेत अशी त्यांची सोंड होती. त्या लांबलचक शुंडेच्या एका बाजूने पुढे आलेला त्यांचा दात पृथ्वीला गर्तेतून बाहेर काढणाऱ्या वराहाच्या दाढेलाही मागे सारेल असा मजबूत होता. सुवर्ण अलंकारांनी विभूषित अशा त्यांच्या 4ही हातांमध्ये अनुक्रमे खड्ग, खेट, धनुष्य आणि शक्ती ही आयुधे होती. त्यांच्या कटीसूत्राच्या तेजापुढे सोन्याच्या मेरू पर्वताचे तेजही फिके पडावे. त्यांच्या कोमल पदनखांच्या वर्णापुढे आरक्त वर्ण कमळांनीही लाजावे. असे ते दिव्य, तेजस्वी, मनोहर व भव्य स्वरूप पाहून आम्ही तीनही देव त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. आम्ही अत्यंत आदराने त्यांची स्तुती केली. त्या स्तवनाने श्री महागणपती फारच प्रसन्न झाले. तेव्हा आम्ही त्रिदेवांनी त्यांना विचारले, हे महाप्रभू, आपण कोण आहात? कृपा करून आपला परिचय द्या. ते म्हणाले, ज्यांच्या दर्शनासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले तोच मी गणपती गजानन तुमच्यासमोर साकार रूपाने उभा आहे. तुम्ही त्रिवर्ग माझ्याच संकल्पाने उत्पन्न झालेले आहात. तुमच्या स्तुतीने मी आनंदित झालो आहे. या तुमच्या स्तवनस्तोत्राचे जे कोणी त्रिकाल पठण करतील ते पापमुक्त होतील आणि त्यांना ऐहिक व पारलौकिक सौख्य प्राप्त होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तरी मनोवांछित वर मागून घ्या. ते ऐकून आम्हा त्रिदेवांना अत्यानंद झाला. आम्ही म्हणालो, हे महागणपती, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. आम्हाला कृतकृत्य वाटत आहे. म्हणूनच आम्हाला तुमचे कधीही विस्मरण होऊ नये अशी आमची विनम्र प्रार्थना आहे. आता तुम्ही आम्हाला सृष्टिकार्यातील आमचे कर्तव्य समजावून सांगा.
गणपतींनी तथास्तु असे म्हणून आशीर्वाद दिला व म्हणाले, तुमची माझ्या ठायी असलेली भक्ती उत्तरोत्तर दृढ होईल. आता मी गुणांप्रमाणे तुमची कार्य सांगतो. ब्रह्माजी, तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. श्रीहरी, तुम्ही विधिनिर्मित सृष्टीचे पालनपोषण करा. शिवजी, त्या सृष्टीच्या संहाराचे कार्य तुम्ही स्वतः करावे अशी माझी आज्ञा आहे. आणि त्या कार्यांना आवश्यक असणारे ज्ञान व सामर्थ्य मी तुम्हाला देत आहे. त्यानंतर गणपतींनी आम्हाला त्या कर्तव्यपूर्तीसाठी आवश्यक असलेले ज्ञान व शक्ती दिली. आम्हाला वेद, शास्त्रे व पुराणे यांचेही ज्ञान दिले. त्यावेळी मी श्री महागणपतींना विनंती केली की, हे महागणपती, सृष्टीनिर्मितीच्या माझ्या कार्यासंबंधी तुम्ही मला सविस्तर मार्गदर्शन करावे अशी माझी प्रार्थना आहे. तेव्हा श्री महागणपती म्हणाले, हे विधी, तुम्ही जी सृष्टी निर्माण करणार आहात तिला ब्रह्मांड अशी संज्ञा प्राप्त होईल. अशी अनंत ब्रह्मांडे माझ्या ठायी आहेत. तुम्ही माझ्या शरीरात प्रवेश करून त्या सर्वांचे नीट अवलोकन करा. त्यायोगे तुम्हाला नेमके काय करायचे आहे याची कल्पना येईल व तुमच्या कार्याची दिशा ठरेल. त्यानंतर श्री महागणपतींनी मला श्वासमार्गाने ओढून आपल्या हृदयात नेले. तिथे उमराच्या फळाप्रमाणे दिसणारी असंख्य ब्रह्मांड होती. तेव्हा श्री महागणपतींनी योग सामर्थ्याने एक ब्रह्मांड फळ फोडले आणि त्यातील सर्व सृष्टी मला उलगडून दाखवली. त्यामध्ये माझ्यासारखेच दुसरे ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्रादी देव, अष्टदिक्पाल, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व, ऋषी, मुनी, नर, नारी, पृथ्वी, तिच्यावरील असंख्य जीवकोटी, 21 वर्ग, 7 पाताळे, हे सर्व पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी जिज्ञासेने दुसरे ब्रह्मांड फळ फोडून पाहिले. त्यातही तसेच दृश्य दिसले. तो चमत्कार पाहून मी दिग्मूढ झालो. महासंभ्रमात पडलो. काय करावे हेच मला सुचेना. मी गणपतींना हात जोडले व म्हणालो, हे महाप्रभू, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुमचे सामर्थ्य अगाध आणि अनंत आहे. कोणालाही त्याचा थांग लागू शकत नाही. तुमची लीला अचिंत्य आहे. सर्व सृष्टी तुम्ही आधीच निर्माण करून ठेवली आहे आणि मलाच सृष्टी निर्मिती करायला सांगत आहात. त्यामुळे मला मोठे आश्चर्य वाटत आहे. तुमच्या कृपेने मला ज्ञानप्राप्ती झाली याचा आनंद आहेच, पण हे सर्व पाहून मी स्वतः नेमके काय करावे हा निर्णय घेणे मला शक्य होत नाही. माझे इथे राहणे व बाहेर येणे हेही तुमच्याच स्वाधीन आहे हे माझ्या लक्षात आले आहे. तेव्हा माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्हीच ठरवा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावेळी माझी मनोवस्था जाणून श्री महागणपतींनी मला आपल्या उदरातून बाहेर काढले. त्यानंतर श्री विष्णू आणि श्री शंकर यांना आपल्या कानातून स्वतःच्या शरीरात नेले. त्या दोघांना अतिविराट विश्वरूपाचे दर्शन घडवले. तेव्हा आश्चर्याने मुग्ध झालेल्या त्या दोघांनी आनंदाने तिथेच निद्रा घेतली. श्री गणेश पुराण अध्याय 12 आणि 13 समाप्त.